बुलढाण्यात 6,30,506 लाभार्थ्यांनी अद्याप स्वतः धान्यासाठी ई-केवायसी केली नसल्याचं समोर आलंय। 28 फेब्रुवारी 2025च्या आत ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांना स्वतः धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते। या संदर्भात तहसीलदारांना शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। लाभार्थ्यांनी शिबिरात जाऊन ई-केवायसी करून घ्यावं असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी केलंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 4,97,000 शिधापत्रिका ह्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत धान्यासाठी पात्र ठरल्या आहेत। सदर शिधापत्रिकेवर एकूण 18,97,000 लोकसंख्या असून या 18,97,000 लोकसंख्येला धान्य सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे। परंतु 18,97,000 लोकसंख्येपैकी 12,57,000 लोकसंख्येने आजपर्यंत ई-केवायसी केलेली आहे असून उर्वरित शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी केलेली नाही। उर्वरित शिधापत्रिका धारकांनी दिनांक 28/2/2025 पर्यंत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। जर त्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे धान्य भविष्यामध्ये बंद होऊ शकते। जर ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचे धान्य जर शासनाने बंद केल्यास पुरवठा विभाग बुलढाणा मधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार राहणार नाही। त्यामुळे धान्य सुरू ठेवायचे असेल तर उर्वरित 6,23,000 लोकसंख्येने तात्काळ स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क करून आपली ई-केवायसी करणे अनिवार्य आहे।